हो, आज मुद्दामूनच सफेद साडी नेसलेली आहे. कानामध्ये झुमके, गळ्यामध्ये चोकर, हातामध्ये बांगड्या आणि मी काशीमध्ये आहे आणि काशी विश्वनाथ मंदिराचं मी आज दर्शन करणार आहे. पूर्ण ग्रुप आमचा तयार होता आणि ती बघा, ती आपली गंगा नदी महादेवाच्या जटांमधून वाहणारी, जी आपल्या मानवतेचा उद्धार करण्यासाठी धर्तीवर आलेली, तीच ती गंगा नदी माझ्यासमोर आहे. अगदी नतमस्तक होऊन गंगा नदीला नमस्कार केला आणि सगळ्यात आजची छान गोष्ट म्हणजे आम्ही पूर्ण गंगा नदीचा प्रवास हा बोटीने करणार होतो. प्रत्येक गोष्ट आम्हाला समजवण्यात आली, प्रत्येक घाट आम्हाला समजवण्यात आला, प्रत्येक घाटाची आम्हाला माहिती देण्यात आली. वरती डोक्यावरती उडणारे सफेद पक्षी, समोर असणारं धुकं आणि संत गतीनं वाहणारी ती गंगा नदी आणि थंडगार हवा, प्रत्येक गोष्ट अंगावरती शहारा आणत होतं. कारण का पावला पावलाने मी महादेवाच्या जवळ चाललेली होती. आणि तो बघा, तो आहे मनकर्णिका घाट, जिथं आपल्या आयुष्याचा शेवट, मरण हे सत्य हे तिथं आपल्याला जाणवतं. आणि शेवटी मी पाऊल ठेवलं ते काशी विश्वनाथ मंदिराच्या बाहेर. एवढी गर्दी वाढलेली होती पण काही फरक पडत नव्हता, कारण का मी महाराष्ट्र ते उत्तर प्रदेश, UP फक्त काशीचे दर्शन करण्यासाठी आलेली होती. प्रत्येक भाषेची माणसं, हे नेपाळी, राजस्थानी, गुजराती, त्यांची वेशभूषा बघून एवढं छान वाटत होतं. आणि मंदिरामध्ये 2 तासानंतर प्रवेश केला. समोर दिसणारी ही मूर्ती हे शंकराचार्यांची आहे, ज्यांनी 4 धामची रचना केली, त्या शंकराचार्यांची मूर्ती. आणि अगदी फक्त 6 सेकंदच मला ज्योतिर्लिंगचं दर्शन झालं. हो, मला महादेवाचं दर्शन झालं जवळ. आणि मला प्रसाद स्वरूपात ही माळा देण्यात आली, झेंडूच्या फुलांची माळा, जी माझ्या जवळ आली आहे. असं वाटत होतं मला महादेवाने ती माळा दिलेली आहे. मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही आहे की माझं आज महादेवाचं दर्शन झालं, गंगा नदीचं दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी बाहेर बसलेलो होतो. पण जिथे मी बसलेले आहे, डाव्या बाजूला मला महादेवाचं शिखर दिसत होतं आणि उजव्या बाजूला मणिकर्णिका घाट दिसत होता. तिथं कोणाची तरी चिता जळत होती, नवरा बायकोची चिता जळत होती. बघून काय मनात चालू होतं तुम्हाला नाही सांगू शकत. त्याच्यानंतर आम्ही बनारसच्या गल्या फिरायला गेलो. प्रत्येक ठिकाणी आम्हाला छोटी छोटी मंदिरं, मोठी मोठी मंदिरं, अन्नपूर्णा मंदिर, सूर्य मंदिर, प्रत्येक मंदिरं आम्ही पूर्ण बोलतात ना, सकाळ ते संध्याकाळ आम्हाला कधी झाली ते कळालंच नाही. बनारस पालथा घालता सगळ्यात शेवटी आमचं होतं जे नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिर आहे, त्याची प्रतिकृती असणारं त्या मंदिराला आम्ही भेट दिली. असं पूर्ण नेपाळमध्ये जसं मंदिर आहे सेम तसंच मंदिर आहे. अगदी घाटाच्या बाजूला बसलेलं ते मंदिर आहे. आणि तिथं आम्हाला अभिषेक करण्याचा म्हणजे चान्स भेटला. बघा तुम्ही, अभिषेकसुद्धा आम्हाला तिथे करायला भेटला. म्हणजे आजचा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. ह्या दिवसाची मी 6 महिने वाट बघत होती.